नमस्कार. सध्या जे BMCचे पेपर चालू आहेत त्या पेपरमध्ये 2023च्या चालू घडामोडींवरती प्रश्न विचारत आहेत आणि अशा प्रश्नांना टॅकल करणे मुलांना अवघड जात आहे आणि त्यामुळेच या व्हिडिओमध्ये आपण 2023च्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत की ज्याच्यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारणं अपेक्षित आहे, ज्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाच्या आहेत, अशा चालू घडामोडी 2023च्या आपण सर्व पाहणार आहोत. चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, 2023चा शांततेचा नोबेल पुरस्कार प्राप्त नरगिस महम्मदी या कोणत्या देशाच्या नागरिक आहेत? तर 2023चा जो शांततेचा नोबेल पुरस्कार होता तो प्राप्त झालेला नरगिस महम्मदी यांना. त्यामुळे हे नाव देखील लक्षात ठेवा, याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर त्या कोणत्या देशाच्या नागरिक आहेत? तर त्या आहेत इराण या देशाच्या नागरिक. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. प्रश्न दुसरा, स्वच्छ सर्वेक्षण अहवाल 2023 नुसार 1 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये प्रथम क्रमांक कोणी पटकवला? तर 2023चे जे स्वच्छ सर्वेक्षण अहवाल जाहीर झाला होता त्या अहवालानुसार 1 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पहिला क्रमांक पटकवलेला सासवड या शहराने. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे. प्रश्न तिसरा, पद्म पुरस्कार 2023 नुसार एकूण किती व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर 2023चे जे पद्म पुरस्कार वितरित झाले त्यानुसार एकूण 106 व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. त्याचबरोबर 91 व्यक्तींना पद्मश्री, 6 व्यक्तींना पद्मविभूषण, 9 व्यक्तींना पद्मभूषण. तर अशा प्रकारे 91 व्यक्तींना पद्मश्री, 6 व्यक्तींना पद्मविभूषण आणि 9 व्यक्तींना पद्मभूषण अशा एकूण 106 लोकांना पद्म पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न चौथा, खालीलपैकी कोणाला टॉयलेट मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? तर टॉयलेट मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते बिंदेश्वर पाठक यांना. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. प्रश्न पाचवा, खालीलपैकी कोणते गाव हे महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव म्हणून घोषित करण्यात आलेले गाव आहे धुमाळवाडी हे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. त्याचबरोबर भिलार हे जे गाव आहे ते महाराष्ट्रातील पहिले पुस्तकांचे गाव म्हणून देखील ओळखले जाते. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न 6वा, स्वच्छ वायू सर्वेक्षण 2023 नुसार 3 ते 10 लाख लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये प्रथम क्रमांक कोणत्या शहराचा आहे? तर 2023चे जे स्वच्छ वायू सर्वेक्षण झालेले आहे त्यामध्ये 3 ते 10 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पहिला क्रमांक आलेला आहे अमरावती या शहराचा. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. त्याचबरोबर 10 लाखांपेक्षा जास्त जी शहरे आहेत ज्यांची लोकसंख्या 10 लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे त्या शहरांमध्ये इंदोर या शहराचा क्रमांक पहिला आलेला आहे, हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न 7वा, ऑक्टोबर 2023 मध्ये युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये खालीलपैकी भारतातील कोणत्या शहरांचा समावेश करण्यात आला? तर ऑक्टोबर 2023 मध्ये युनेस्कोने जे क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क असतात त्याच्यामध्ये भारतातील 2 शहरांचा समावेश केलेला आहे आणि ती 2 शहरे आहेत कोझिकोड आणि ग्वाल्हेर हे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. तर ही 2 शहरे कोझिकोड आणि ग्वाल्हेर लक्षात ठेवा ज्यांचा समावेश युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये करण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रश्न 8वा, भारत देशाने इस्रायलमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना परत मायदेशी आणण्यासाठी ऑक्टोबर 2023 मध्ये कोणते ऑपरेशन राबवले? तर इस्रायल या देशामध्ये जेव्हा आणीबाणी किंवा वॉर चालू होते तेव्हा त्या देशामध्ये आपले जे भारतीय नागरिक अडकलेले होते त्या नागरिकांना परत आणण्यासाठी एक ऑपरेशन भारत देशाने राबवले होते. त्या ऑपरेशनचे नाव काय आहे? तर त्या ऑपरेशनचे नाव होते ऑपरेशन अजय हे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. त्याचबरोबर ऑपरेशन गंगा हे कशासाठी होते? तर ऑपरेशन गंगा हे रशिया आणि युक्रेन या देशाची जेव्हा वॉर चालू होते त्या देशामध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा हे मिशन राबवलेले होते. याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर ऑपरेशन करुणा हे कशासाठी राबवले होते? तर जेव्हा म्यानमारमध्ये चक्रीवादळ आले होते आणि या चक्रीवादळामध्ये अडकलेले जे नागरिक होते
त्या नागरिकांना मदत करण्यासाठी भारत देशाने ऑपरेशन करुणा हे राबवलेले होते. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. प्रश्न 9 PM विश्वकर्मा ही केंद्र सरकारची योजना कोणाच्या कल्याणासाठी सुरू करण्यात आलेली होती? तर PM विश्वकर्मा ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची योजना आहे. याच्यावर तुम्हाला 100% प्रश्न विचारला जाईल. आणि ही जी केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे ती योजना कामगारांच्या कल्याणासाठी चालू केलेली आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. त्याचबरोबर ही जी योजना आहे PM विश्वकर्मा ही केव्हापासून केव्हापर्यंत आहे? तर ही योजना 2023-24 ते 2027-28 अशा 5 वर्षांच्या कालावधीसाठी आहे. त्यामुळे या कालावधीवर देखील परीक्षेत तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न 10 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2023 मध्ये भारताच्या किनारपट्टीवर खारफुटीची लागवड सुलभ करण्याच्या दृष्टीने कोणती योजना सुरू केली होती? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2023 मध्ये किनारपट्टीवर जी खारफुटी झाडे लावली जातात त्या झाडांची लागवड सुलभ करण्यासाठी एक योजना चालू केलेली. त्या योजनेचे नाव होते मिष्टी योजना म्हणून. त्यामुळे ही मिष्टी योजना देखील खूप महत्त्वाची आहे. याच्यावर देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मिष्टी योजना आहे. त्यानंतर प्रश्न 11 2 कोटी महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारने 2023 मध्ये कोणती योजना सुरू केलेली? तर 2 कोटी महिलांसाठी त्यांना स्वावलंबी बनवणे त्याचबरोबर त्यांना सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारने एक योजना चालू केली होती. त्या योजनेचे नाव आहे लखपती दीदी योजना. लखपती दीदी योजना ही जी योजना आहे ती केंद्र पुरस्कृत महिलांच्या सक्षमीकरणासाठी योजना आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे, हे लक्षात ठेवा. प्रश्न 12 2023ची ब्रिक्स शिखर परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली? तर ब्रिक्स या देशांची शिखर परिषद 2023ची पार पडलेली आहे दक्षिण आफ्रिका या देशामध्ये. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे. त्याचबरोबर परीक्षेमध्ये तुम्हाला कोणत्या शहरात पार पडली असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर त्या शहराचे नाव होते जोहान्सबर्ग. त्यामुळे हे शहर देखील लक्षात ठेवा. या शहरामध्ये ब्रिक्स या देशांची 15वी शिखर परिषद 2023ची पार पडली होती. याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. प्रश्न 13 जागतिक हवामान बदल परिषद 2023 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडली? तर परीक्षेमध्ये वेगवेगळ्या ज्या परिषदा होतात त्याच्यावर 100% प्रश्न विचारले जातात. त्या दृष्टिकोनातून हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. 2023ची जागतिक हवामान बदल परिषद पार पडलेली दुबई या शहरामध्ये. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. त्यानंतर प्रश्न 14 महाराष्ट्र उद्योग पुरस्कार 2023चा उद्योगरत्न पुरस्कार कोणाला मिळाला? 2023 या वर्षी प्रथमच महाराष्ट्र सरकारने उद्योगरत्न पुरस्कार देण्याची सुरू केलेली आहे. आणि या वर्षीचा पहिलाच पुरस्कार मिळालेला होता रतन टाटा यांना. तर रतन टाटा यांना 2023चा उद्योगरत्न पुरस्कार प्राप्त झालेला. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. त्याचबरोबर उद्योग मित्र हा देखील पुरस्कार या अंतर्गत दिला गेला होता आणि हा पुरस्कार मिळालेला आदर पुनावाला यांना. त्यामुळे हे देखील नाव लक्षात ठेवा. अशा प्रकारचा प्रश्न देखील तुम्हाला विचारला जाऊ शकतो. प्रश्न 15 खालीलपैकी कोणत्या कंपनीने भारतातील पहिल्या UPI ATMचे अनावरण केले? तर भारतातील पहिले UPI ATM कोणी बनवले होते किंवा कोणी त्याचे अनावरण केले? तर त्याचे नाव आहे हिताची पेमेंट सर्व्हिसेस या कंपनीने. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. जेव्हा अशा प्रकारच्या पहिल्यांदा गोष्टी भारतात घडतात तर त्याच्यावर 100% परीक्षेत प्रश्न विचारले जातात. त्यामुळे ही माहिती खूप महत्त्वाची आहे. प्रश्न 16 इच्छामरणाला कायदेशीर मान्यता देणारा जगातील पहिला देश कोणता आहे? तर ज्या देशामध्ये इच्छामरणासाठी कायदेशीररित्या मान्यता आहे असा जगातील पहिलाच देश बनलेला आहे नेदरलँड हा. नेदरलँड या देशामध्ये इच्छामरणाला कायदेशीररित्या मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नेदरलँड हे. प्रश्न 17 प्रादेशिक भाषेत निकाल प्रकाशित करणारे देशातील पहिले उच्च न्यायालय कोणते ठरलेले आहे? तर प्रादेशिक भाषेमध्ये निकालाचे वाचन करणारे किंवा प्रकाशित करणारे देशातील पहिले उच्च न्यायालय ठरलेले आहे केरळ उच्च न्यायालय हे.
त्यामुळे हे देखील माहिती खूप महत्त्वाची आहे. याच्यावर देखील तुम्हाला 100% प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न 18वा, 58वा ज्ञानपीठ पुरस्कार 2023 खालीलपैकी कोणाला जाहीर झाला? तर 58वा ज्ञानपीठ पुरस्कार 2023 सालचा जाहीर झाला होता गुलजार आणि रामभद्राचार्य यांना. कवी गुलजार यांना उर्दू भाषेतील त्यांचे जे योगदान आहे त्याच्यासाठी हा पुरस्कार जाहीर झाला होता. तर रामभद्राचार्य यांना संस्कृत या भाषेतील त्यांचे योगदान आहे याच्यासाठी जाहीर झाला होता. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पर्याय 2 आणि 3 हे दोन्ही पर्याय बरोबर आहेत. तर ही दोन्ही नावे लक्षात ठेवा, गुलजार आणि रामभद्राचार्य. याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर प्रश्न 19वा, मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने जून 2023 मध्ये कोणती समिती स्थापन केली होती? तर मणिपूरमध्ये सध्या जो वांशिक हिंसाचार चालू आहे त्या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी एक समिती केंद्र सरकारने स्थापन केली होती. तर त्या समितीचे नाव काय आहे? तर ती समिती आहे अजय लांबा समिती ही. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ही. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. न्यायमूर्ती रोहिणी आयोग जो आहे तो ओबीसीच्या संदर्भात आहे. याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर कस्तुरी रंगन समिती जी आहे ती नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे 2020ची, तर त्याच्या संबंधी आहे. त्यामुळे या दोन गोष्टी देखील लक्षात ठेवा. याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न 20वा, जाती आधारित आर्थिक सर्वेक्षण प्रसिद्ध करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनलेले आहे? तर जाती आधारित आर्थिक सर्वेक्षण घेऊन ते प्रसिद्ध करणारे देशातील पहिले राज्य बनण्याचा मान मिळालेला आहे बिहार या राज्याला. त्यामुळे हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न विचारले जाऊ शकतो. त्यानंतर प्रश्न 21वा, ऑगस्ट 2023 मध्ये राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण म्हणजेच नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलच्या म्हणजेच NGTच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती जस्टिस प्रकाश श्रीवास्तव यांची. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. तर वेगवेगळ्या ज्या नियुक्त्या 2023 मध्ये झाल्या त्याच्यावर देखील परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारले जातील. प्रश्न 22वा, राईट टू वॉक लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर राईट टू वॉक लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे पंजाब हे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. प्रश्न 23वा, बुकर पुरस्कार 2023 हा कोणाला प्राप्त झाला? तर 2023चा बुकर अवॉर्ड प्राप्त झालेला आहे पॉल लिंच यांना. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे. पॉल लिंच यांची प्रॉफिट सॉन्ग ही जी कादंबरी आहे या कादंबरीला 2023चा बुकर अवॉर्ड प्राप्त झालेला आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. प्रश्न 24वा, ग्लोबल हंगर इंडेक्स 2023 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे? तर 2023चा जो ग्लोबल हंगर इंडेक्स जाहीर झाला आहे त्यानुसार भारत देशाचा क्रमांक कितवा आहे असा प्रश्न आहे. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 111वा. ग्लोबल हंगर इंडेक्सनुसार भारताचा 111वा क्रमांक लागतो. हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. प्रश्न 25वा, जून 2023 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना द ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ येलो स्टार हा पुरस्कार कोणत्या देशाने प्रदान केला? द ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ येलो स्टार हा जो पुरस्कार आहे तो भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना जाहीर झालेला आहे आणि हा पुरस्कार सुरिनाम या देशाच्या तर्फे देण्यात आलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. त्यानंतर प्रश्न 26वा, केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मधील महिला सन्मान बचत पत्र योजनेचा निश्चित व्याजदर किती आहे? तर 2023चा जो केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाला याच्यामध्ये एक योजना जाहीर झाली होती ती आहे महिला सन्मान बचत पत्र योजना म्हणून. आणि ही जी योजना आहे या योजनेअंतर्गत एक निश्चित व्याजदर निश्चित करण्यात आला होता. तर तो व्याजदर होता 7.5% एवढा. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. त्याचबरोबर ही जी योजना आहे ही योजना 2 वर्षासाठी म्हणजेच 2023 ते 2025 या कालावधीसाठी सुरुवातीला राबवण्यात येणार आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. या कालावधीवर देखील परीक्षेत प्रश्न विचारू शकतात. प्रश्न 27वा,
खालीलपैकी कोणाची राष्ट्रपतींनी 27 फेब्रुवारी 2024 रोजी लोकपालचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे? तर लोकपालच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर त्याचे उत्तर आहे न्यायमूर्ती अजय माणिकराव खानविलकर यांची नुकतेच नवीन लोकपाल म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. त्याचबरोबर परीक्षेमध्ये तुम्हाला महाराष्ट्राचे लोकायुक्त कोण आहेत याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे ते देखील तुम्ही बघून ठेवा. प्रश्न 28वा, 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला? तर 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त झालेला आहे अशोक सराफ यांना. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. त्याचबरोबर आशा भोसले यांना 2021चा महाराष्ट्र भूषण मिळालेला होता. त्यानंतर प्रश्न 29वा, टाइम या आंतरराष्ट्रीय मासिकाने टाइम्स पर्सन ऑफ द इयर 2023साठी कोणाची निवड केली? तर टाइम हे जे मासिक आहे हे मासिक दरवर्षी टाइम्स पर्सन ऑफ द इयर जाहीर करते आणि 2023चा टाइम्स पर्सन ऑफ द इयर पुरस्कार मिळालेला होता टेलर स्विफ्ट यांना. त्या अमेरिकेच्या प्रसिद्ध गायिका आहेत. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. प्रश्न 30वा, केंद्रीय प्रदूषण मंडळाने फेब्रुवारी 2023मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार देशातील सर्वाधिक नदी प्रदूषण कोणत्या राज्यात आढळून आलेले आहे? तर केंद्रीय प्रदूषण मंडळ जे आहे त्यांनी फेब्रुवारी 2023मध्ये एक सर्वे केलेला आणि त्या सर्वेवर आधारित एक अहवाल त्यांनी जाहीर केला होता. त्यानुसार देशातील सर्वाधिक नदी प्रदूषण असलेले राज्य ठरलेले आहे महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र या राज्यातील नद्या सर्वाधिक प्रदूषित नद्या आहेत असे या अहवालांतर्गत आढळून आलेले आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. प्रश्न 31वा, 18-19 मार्च 2023 दरम्यान जागतिक भरडधान्य विषयक श्री अन्न परिषद कोठे पार पडली? तर जागतिक भरडधान्याशी संबंधित असलेली श्री अन्न ही जागतिक लेवलची परिषद पार पडली नवी दिल्ली या ठिकाणी. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. एक गोष्ट इथं लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा जागतिक लेवलच्या परिषदा पार पडतात तर त्या देशाच्या राजधानी असलेल्या नवी दिल्ली या ठिकाणीच मोस्टली पार पडतात, हे लक्षात ठेवा. प्रश्न 32वा, सप्टेंबर 2023मध्ये केंद्र सरकारने खालीलपैकी कोणाची निवड राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या म्हणजेच FTIIच्या अध्यक्षपदी केली? तर नुकतीच R माधवन याची निवड ही FTIIच्या अध्यक्षपदी करण्यात आलेली आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे. हा देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न 33वा, भारतीय वंशाच्या मनप्रीत सिंग या जानेवारी 2023मध्ये कोणत्या देशातील पहिल्या शीख न्यायाधीश बनल्या? तर भारतीय वंशाच्या असलेल्या मनप्रीत सिंग या अमेरिका या देशाच्या पहिल्या शीख न्यायाधीश बनलेले आहेत. त्यामुळे हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. याच्यावर देखील तुम्हाला प्रश्न परीक्षेत येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न 34वा, खालीलपैकी कोणाला मराठी क्रीडा पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जाते? तर मराठी क्रीडा पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जाणारे व्यक्ती आहेत V.V. करमरकर हे, आणि यांचे नुकतेच निधन झालेले आहे. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. याच्यावर तुम्हाला परीक्षेत 100% प्रश्न विचारला जाईल. त्याचबरोबर V.V. करमरकर एक लेख लिहायचे वृत्तपत्रांमध्ये, तर तो लेख कोणता होता? तर त्याचे नाव आहे ना खंत ना खेद. तर अशा प्रकारचा स्तंभ ते वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये लिहायचे. हा देखील खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. प्रश्न 35वा, गर्भपातास घटनात्मक मान्यता देणारा पहिला देश कोणता? तर गर्भपातास घटनात्मक मान्यता देणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे फ्रान्स हा. त्यामुळे हे देखील खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फ्रान्स आहे, की ज्या देशाने गर्भपातास घटनात्मक मान्यता दिलेली आहे. प्रश्न 36वा, जातीय भेदभावावर बंदी घालणारे पहिले अमेरिकन शहर कोणते ठरलेले आहे? तर जातीय भेदभावावर बंदी घालणारे अमेरिकेतील पहिले शहर ठरलेले आहे सिएटल हे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे. प्रश्न 37वा, महाराष्ट्र स्वच्छमुख अभियानाचे सदिच्छा दूत म्हणजेच ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? तर महाराष्ट्राचे एक स्वच्छमुख अभियान नुकतेच चालू झालेले आहे. त्या अभियानाचे सदिच्छा दूत आहेत
सचिन तेंडुलकर हे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. त्यानंतर प्रश्न 38वा, हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारे देशामधील पहिले राज्य कोणते आहे? तर हरित हायड्रोजन धोरण म्हणजेच ग्रीन हायड्रोजन स्कीम जाहीर करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे महाराष्ट्र हे. त्यामुळे ही गोष्ट परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे. याच्यावर तुम्हाला 100% परीक्षेमध्ये प्रश्न आलेला दिसून येईल. तर हरित हायड्रोजन धोरण कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर ते आहे महाराष्ट्र या राज्याशी संबंधित. त्यानंतर प्रश्न 39वा, टिंबटिंब ही भारतातील पहिली बँक आहे जी 24/7 व्हिडिओ बँकिंग सेवा प्रदान करते. तर अशी कोणती बँक आहे जी भारतामध्ये 24/7 व्हिडिओ बँकिंग सेवा प्रदान करते? तर त्या बँकेचे नाव आहे AU स्मॉल फायनान्स बँक हे. त्यामुळे ह्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. तर हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे, हा देखील लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न 40वा, UPI प्रणाली स्वीकारणारा पहिला युरोपियन देश कोणता आहे? तर भारताची UPI ही प्रणाली स्वीकारणारा पहिला युरोपियन देश आहे फ्रान्स हा. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. तर अशा प्रकारे हे 40 प्रश्न होते जे 2023च्या अतिशय महत्त्वाच्या अशा चालू घडामोडींशी संबंधित होते. आणि याचा फायदा तुम्हाला सध्या चालू असलेल्या BMCच्या कार्यकारी सहाय्यक असेल किंवा निरीक्षक असेल या पदांसाठी जे पेपर चालू आहेत त्याच्यामध्ये 100% होईल. या व्हिडिओचे रिव्हिजन करा, यातील जे प्रश्न आणि उत्तरे आहेत ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, याचा तुम्हाला 100% फायदा होईल. ज्यांचे पेपर अजून बाकी आहेत त्यांना माझ्याकडून परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू.